लोकसभेला चूक झाली, सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उभं करायला नको होतं, अजित पवारांची कबुली. विधानसभा निवडणुकीचे फटाके दिवाळीनंतर फुटण्याची शक्यता. ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागणार, सूत्रांची माहिती. लोकसभेतल्या दुराव्यानंतर संघ आणि भाजपचं विधानसभेसाठी जुळलं. भाजपला फटका बसू नये म्हणून संघ मैदानात. सहसरकार्यवाह अतुल लिमये यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी. कोणाचा बाप आला तरी योजना बंद होणार नाही. लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेण्याची भाषा करणाऱ्या राणांना फडणवीसांनी सुनावलं. जळगावातल्या कार्यक्रमात कानपिचक्या. लाडक्या बहिणीवरून सुप्रीम कोर्टाचे सरकारला पुन्हा ताशेरे. पुण्यातल्या भूसंपादन प्रकरणी योग्य मोबदला द्या, नाहीतर लाडकी बहीण योजना थांबवू, कोर्टाची तंबी. मार्मिक साप्ताहिकाच्या 64व्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरेंची फटकेबाजी. आपल्याच खांद्यावर चढून 2 महाराष्ट्र द्वेष्टे दिल्लीमध्ये बसले. मोदी शहांवर हल्लाबोल. विधानसभेसाठी इच्छुक मराठा उमेदवारांची उद्यापासून अंतर्वालीत मुलाखतीची शक्यता. मनोज जरांगेंच्या आवाहनाला किती प्रतिसाद मिळणार याकडे लक्ष. राज्यामधल्या नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या नगराध्यक्षांचा कालावधी आता 2.5 ऐवजी 5 वर्ष. मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय. मराठवाड्यातल्या खालसा झालेल्या इनाम 2च्या आणि देवस्थानच्या जमिनी वर्ग 1 करणार सरकारचा मोठा निर्णय. लाखो लोकांना होणार फायदा. बलात्कार प्रकरणी जन्मठेप भोगणाऱ्या आसारामला 7 दिवसांचा पॅरोल मंजूर. पुण्यातल्या माधवबाग आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये होणार उपचार. कुस्तीपटू विनेश फोगाटच्या याचिकेवर आजही निर्णय नाहीच. आता शुक्रवारी रात्री 9:30 वाजता आंतरराष्ट्रीय क्रीडा लवाद निकाल देणार. इस्रायलवर इराण हल्ला करण्याच्या तयारीत असताना अमेरिकेचं मोठं पाऊल. आण्विक पाणबुडीसह अनेक विनाशिका भूमध्य समुद्रात तैनात. ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर. आरती अंकलीकर, टिकेकर, प्रकाश बुद्धिसागर यांनाही सन्मानित करणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.